पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे या गावामध्ये सूरज शिंदे आणि स्वप्नील शिंदे या दोन्ही भावांनी मिळून 60 ते 70 गायी बसतील इतक्या क्षमतेचा एक मुक्त संचार गोठा, अतिशय टॉप क्वालिटीचा गोठा त्यांनी तयार केलेला आहे। त्या गोठ्यामध्ये आता 30 ते 35 गायी त्यांनी संगोपन करत आहेत। तर बघूया तो गोठा मित्रांनो कशा प्रकारचा आहे। या सगळ्या टॉप क्वालिटीच्या गायी आहेत आणि सगळ्या या एचएफ जातीच्या गायी आहेत। तुम्ही या सगळ्या गायी बघा किती शांतपणे आता चारा खात आहेत, व्यवस्थितरित्या आता या गायी सगळ्या चारा खात आहेत मित्रांनो। आणि हा जो सगळा परिसर दिसतोय तुम्हाला आता मुक्त संचार गोठ्याचा परिसर आहे। नमस्कार, मी सूरज शिंदे। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शिंदे। तर हे तुम्ही बघा आता काय केलंय आपण, तुम्हाला सांगतो। लोक काय करते ते लोक म्हणतात आमचं बजेट नाही, काय नाही। आता कसं झालंय तुम्हाला सांगतो, पिशव्या भरायचं म्हणलं तर पिशव्यांना भरायचं काय नाही, शेवटी ती पण आपलीच मजूरच आहेत, ती पण शेतकरीच आहेत, कामाला ती थोडं जाऊन करतात। पण आता त्या पिशव्यांना जरा खर्च जास्त होतो। 1-2 गाय असल्यावर ठीक आहे, पण आता आपल्या गाया जवळजवळ 35-36च्या पुढं गाय येत्या। मग आता तेवढ्या गायांना जर तुम्हाला सांगतो पिशव्या भरायच्या म्हणलं तर आम्हाला 10-12 दिवसाला एक 5 टनाची बॅग लागते। मग तेवढं शक्यच नाही ना आपल्याला। मग आम्ही आमच्या दोघांच्या डोक्याने ही जुगाड केलंय। ही जर RCCत करायचं असतं का नाही तुम्हाला सांगतो तर 3,75,000 ते 80,000 रुपयाचं बजेट झालं विदाऊट कागदाचं। आणि आता आम्ही जे केलंय एकाची तुम्हाला सांगतो लांबी 40 फूट आहे आणि रुंदी 13 फूट। ह्याची जी लांबी ती 40 फूट आहे आणि अशी रुंदी ना आडवी ती 13 फूट आहे। आणि हाईट बघता तुम्ही 5 फूट ह्याची हाईट आहे। म्हणजे 5 फुटातनं ही जी PCC आपण केली 4 इंचाची PCC त्यात त्याची कमी झाली हाईट। आणि ही दोन्हीचा मिळून खर्च 1,60,000 रुपये झाला। तर ती कसा 1,60,000 रुपये, ह्याचा 29,600 रुपयाचा ही कागद आहे। जी शेततळ्याला जी कागद वापरतात ना 500 मायक्रॉन, ती ही 500 मायक्रॉनचा कागद आहे। ह्या कागदासकटा ह्याचा टोटल खर्च 1,60,000 रुपये। आणि हिचा RCCत करायला गेलं ना तुम्ही तर 3,75,000 रुपयाचं बजेट झालं आमचं। आणि तुम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणजे काय, आणि हे कमी वेळात झालं। 3ऱ्या-4थ्या दिवशी आम्हाला रेडी झालं 4थ्या दिवशी भरायला। आणि ह्याच्यात तुम्हाला आता ह्याच्यात 65 टन बसलाय। आता ह्याच्यात मुरगाची 65 टन बसलाय, तर यात 75 टनाच्या कॅपॅसिटीच आहे। पण आम्ही 65 कशामुळे केला की 65 म्हणलं कुठं समजा आपल्याकडनं पहिल्यांदा प्रयोग केलाय, काय झालं चुकून बाबा खराब झाला तर ही खर्च काय सोसायसारखा नाही आपल्याला। काय चुकून खराब निघायला सुरुवात झाली तर त्याच्यासाठी आम्ही आज आता 26वा-25वा दिवस असेल, 25व्या दिवशी खोललाय। आणि तुम्ही ह्याच्यात बघा मुरगास आहे ना आता कसा निघलाय, तुम्ही बघा ह्याची क्वालिटी। कमी खर्चात जर करायचं असलं ना तर ही डोकं चालवणे। आणि तुम्हाला 3 वर्षांनी 4 वर्षांनी जर मोडायचं म्हणलं तर ह्याचं तुम्हाला भंगारात म्हणलं तरी पैसे होतील। तुम्ही RCCचं फोडू बी शकत नाही, ती जागा कंटिन्यू गुंतलेली राहील। ज्या दिवशी खोलचाल त्या दिवशी सिमेंट वाया जाणार, खडी वाया जाणार। अलका नामदेव शिंदे, मला 2 मुलं आहेत। ती दुधाचा व्यवसाय करते, ती मी पण त्यांना मदत करू लागते। त्यातनं कोंबड्या, गावरान कोंबड्या 100 कोंबड्या केलेल्या आहेत, शेळ्या आहेत। आणि त्यांचं झाडून लोटून खाया पाणी हे सगळं बघायचं। कोंबड्यांना खाया टाकायचं, पाणी ठेवायचं, खाया टाकायचं, त्यांना बाजरी टाकायची, गहू मका। सकाळचं आम्ही उठलं की उठायचं, शेण ही का 2-3 जण आम्ही असतो। आमचं मालक, आमचा मुलगा, आम्ही 2-3 जण शेण उचलतो। नंतर गाया आणायच्या, बांधायच्या, धारा काढायच्या, नंतर खाया टाकायचं, त्यांना पेंड टाकायची। तिथनं परत मग कोंबड्या सोडायच्या, कोंबड्यांना गावरान कोंबड्या येते ना त्यांना ती बाहेर सोडायच्या, खाऊ टाकायचा त्यांना। परत अजून अंडी रोजची 20 ते 25 गावतात। हे आम्ही बाहेरचा कामगार ही कुठलाही लावत नाही। आम्हाला ही 3 जण आम्ही आहे। आमचं बाहेरचा जर कामगार लावला तर काय परवडणार आहे, आपलं स्वतः ही घरी करतोय म्हणून हे आम्हाला ही सगळं परवडतं। या बाहेरचं लावून काहीच ही होत नाही ना। आपल्या गोट्यामध्ये आपण स्वतः आपल्या गायींना सिमेंट भरून आपण स्वतःच्या टॉप सिमेंटच्या कालवडी तयार करतो। तर ही कालवड बघू शकता, ही आपण ABS ज्युपिटरची कालवड आहे। आता ही जवळ एक 5 ते 6 महिना वय आहे बघायचं कालवडीचं। हे पण ABS कंपनीची आहे, प्रणव कंपनीची। तर ते आपण तिला आता हे कालवडीचं वय आहे 4 ते 5 महिना बघा। तर हिला पण आपण व्यवस्थित जंताचा डोस वगैरे देऊन म्हणा तिला व्यवस्थित संगोपन करून। तर ही तुम्हाला दिसते समोर, ही पण आपल्या गोट्यावरचीच कालवड आहे। आपल्या गायीला सिमेंट भरून आपण तयार केलेली आहे। तर ही जवळ येते आता एक 8 महिना आहे बघा। तर हिला पण व्यवस्थितरित्या जंताचा डोस, पेंड वगैरे तिची
तिला देऊन तिची व्यवस्थितरित्या पालन केलं आहे आपण. तर ही पण आपल्या गोट्यावरतीच सिमेंट भरून आपल्या गाईला सिमेंट भरून तयार केलेली कालवड आहे. तर ही HF जातीची कालवड आहे आपल्यापाशी आता. तर ही आता वेळेला झालेली आहे कालवड, तुम्ही बघू शकता. हा मुक्त संचार गोठ्याचा परिसर बघू शकताय. अतिशय व्यवस्थित हे नियोजन त्यांनी केलेलं आहे. गायी सगळ्या या मुक्त संचार गोठ्यामध्ये त्यांचा वावर कशा प्रकारचा आहे, त्यांना जेव्हा जायचं आहे फिरायला या गोठ्यामध्ये तेव्हा त्या फिरू शकतात. पाण्याचं नियोजन पाणी पिण्यासाठी अशा प्रकारे पाणी पिण्यासाठी गव्हाणी केलेली आहेत आणि सावलीसाठी वरती झाडं आहेत. इथलं नियोजन बघा तुम्ही. या मुक्त संचार गोठ्यामध्ये शेण कशा प्रकारे पडलेलं आहे. जसं म्हणेल तसं या गायी या ठिकाणी फिरू शकतात. त्यामुळं मुक्त संचार गोठ्याचा खूप सारा फायदा आपल्याला या ठिकाणी होतो. पण आपल्या गोट्यावरतीच गाय आहे, आपल्या गायला सिमेंट भरून तयार केली ABS HF मधली. तर हिचा आपण पाहतो, तुम्ही बघू शकता हिचा कलर क्वालिटी. आणि गोट्यामध्ये जात असाल पण तुम्हाला कलर म्हणजे ब्लॅक व्हाईट, पण हिचा कलर तुम्ही बघू शकता. हिचा सगळ्यात वेगळा म्हणलं तरी काय हरकत नाही कलरला. आणि हिची क्वालिटी कलर बघा तुम्ही कशी वाटते. तर आपण बघू शकता ह्या गाईची कास कशी आहे, कशा पद्धतीने हिच्या दुधाच्या शिरा वगैरे बघा तुम्ही कशी आहे. हां, कास बघा तुम्ही ह्याची कशी आहे. सडामध्ये अंतर बघा. परत कासाचं ठेवण बघा. ही कास गुडघ्याच्या खाली पण नाही, गुडघ्याच्या वरती आहे. तर हिला पण काही त्रास नाही आणि आपल्याला पण त्रास नाही. सड वगैरे पायाखाली घावण्याचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही. तर मिल्किंग पॉईंट इथं आहे. तर इथं गायांना इथं ओलाडी राहते ना इथं, त्यासाठी घसरू नाही वगैरे त्यासाठी मॅट टाकलेले आहेत आपण. तर इथं आपण धारा काढल्या जातात. गाया इथं अशा प्रकारे कड्या आहेत. प्रत्येक गाया आणून इथं कडीला अशी गुंतवली जाते आणि धार झाली की तिला तिच्या पद्धतीने तिला मुक्त संचारमध्ये सोडली जाते. परत आपण बघितलं तर ह्यात लहान कालवड आहेत. आपण ज्यावेळेस कालवड आपल्या गाय गोट्यावरती वेली जाते तर त्यावेळेस त्यांना या कप्प्यामध्ये सोडले जाते. आणि इथं समोर ते कालवड जे दिसतंय तुम्हाला खाताने, त्यात त्यांना एक वैरण खाली जाते. मग ते तिथून पुढे त्यांचे वैरण चाटत वगैरे तिथून पुढे त्यांची खायला वगैरे स्टार्ट होते ते वैरण. नामदेव तुकाराम शिंदे, आमची दोन्ही मुलं दुधाचा व्यवसाय करते. ती आता सध्याला 200-250 लिटर कलेक्शन आहे. जाण आहे फॉर्म आपलं कलेक्शन आहे. आता गोट्यात सध्याला 30 ते 35 लहान मोठे सगळे आहेत. ते व्यवस्था म्हणजे 1 नंबर कप्प्यात दाराचं कलेक्शन आहे. 2 नंबरला मिडियम गाभण, 3 नंबरला आपल्या लहान गाय खाली झालेल्या पलीकडं आटवलेली आहे. दूध व्यवसाय आता सध्याला म्हणजे कसं झालं आहे, थोडं मार्केटवर आता अनुदान मिळाल्यानंतर वाईज थोडं म्हणजे कसं तर हे होईल. आता हे सध्याला तरी बसतोय आता 30 रुपये 31-29 या लेवलने चालू आहे. नवीन तरुणांना दूध व्यवसाय करावा का नाही? करावं, आयुष्य करावं की केलं नाही. कसं आहे माहिती आहे का, शेतीतला धंदा हे कसं आहे, कुठला जरी केला तरी धंदा आहे, नाही तर मग काय नाही. चारा खाण्याची वेळ झालेली आहे. आता कशा प्रकारे या चारा खात आहेत सगळ्या गायी तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता चारा खात आहेत. सगळ्या गायी ज्या आहेत त्या आत्ता चारा खात आहेत. त्यांना खुराक टाकलेला आहे, चारा टाकलेला आहे. इथं चारा खाण्याची वेळ झाल्यानंतर ते रवंथ करण्यासाठी या सगळ्या गायी या मुक्त संचार गोठ्यामध्ये जात असतात. तुम्ही बघू शकताय मित्रांनो. हा होता जनाई डेअरी फार्मचा पूर्णपणे गोठा. हा गोठा कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकापर्यंत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना नवीन माहिती मिळेल आणि दूध व्यवसाय करण्यासाठी आणखीन मदत होईल. नाद मराठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.